महापालिकांसाठी सगळेच उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात। आज मी आलेली आहे प्रभाग क्रमांक 33 अर्थात शिवणे, खडकवासला, धायरी असा समाविष्ट गावांना एकत्र करून बऱ्यापैकी गावं या प्रभागामध्ये असलेला हा भला मोठा प्रभाग आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून। याच प्रभागामधल्या समस्या काय आहेत आणि आता जो काही प्रचार सगळ्या उमेदवारांकडून केला जातोय त्यापैकी कुणाची हवा जास्त वाटते, कुणाचं पारडं जड वाटतंय आणि मतदारांचा कौल नेमका कुणाला आहे हे जाणून घेण्यासाठी आज मी या प्रभागामध्ये आले। चला तर मग इथल्या मतदारांशी बोलूया। या प्रभागामधल्या मूळ समस्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेणार आहोत। माझ्या बरोबर बऱ्याच गृहिणी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, काय सांगाल, किती वर्ष इथे राहता आणि आत्ताच्या समस्या काय वाटतात? मी जवळजवळ 15 वर्ष झाली इथे राहते। लग्न झाल्यापासून मी इथेच राहते। आमच्याकडे मोठा प्रॉब्लेम पाण्याचा आहे, तो सॉल्व्ह करावा एवढीच इच्छा आहे। किती वेळ येतं पाणी? पाणी सकाळ संध्याकाळ येतं, 2 दिवसाआड संध्याकाळी येतं, पण लोक एवढी असल्यामुळे ते पुरत नाही, प्रेशर नाही आहे असं। त्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न आहे, तो सॉल्व्ह करावा एवढीच इच्छा आहे आमची। तुम्हाला काय वाटतं, काय काय समस्या आहे सध्या? तसं तर समस्या म्हणजे म्हणलं तर मेन प्रॉब्लेम पाण्याचाच आहे। आणि अजून एक आहे की ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस सगळीकडचं पाणी आमच्या इथंच जमा होतं। आम्हाला एकट्याला प्रॉब्लेम आहे हा। आणि तसं तर इकडनं येणारे जाणारे त्यांना पण तो प्रॉब्लेम होतोच आहे। आणि एक फक्त फोन जर केला तरच स्वच्छता करायला लेडीज येतात, नाही तर तिकडनं तशाच वरनं जातात बस। बाकी मग तसा प्रॉब्लेम काही नाही मग बाकी एवढं म्हणजे या मूळ प्रश्नांवर आधी काम झालं पाहिजे। हो, या 3 प्रश्नावरती काम झालं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? स्वच्छता, जास्त स्वच्छता आणि पाणी, बाकी काही नाही। आमच्याकडं ना पाण्याचा प्रॉब्लेम जास्त आहे आणि ह्याचा स्वच्छताचा कुणीच येत नाही ना कशालाच। आज आले की नंतर कधीच असे कोणी बोलवलं तर येणार, साफसफाई करणार, त्याच्यासाठी 6-6 महिने 7-7 महिने येत नाही कुणीच त्याच्यासाठी। हो, कोणीही येऊ चांगल्यासाठी आहे का? कुणीही निवडून आलं तरी हे मूळ प्रश्न सुटले पाणी, मेन पाण्याचं पाणी नाहीच आहे आमच्या इथं। म्हणजे 1 तास येतं, कधी येत पण नाही, त्याच्यामुळं तेवढं झालं व्यवस्थित की मग काय वाटणार। किती वर्ष तुम्ही या प्रभागात राहता? आत्ताच्या सध्याच्या समस्या काय वाटतात? या ठिकाणी आता महत्त्वाची समस्या म्हणजे आपलं जे सार्वजनिक रोडची व्यवस्था आहे ती फार म्हणजे अवघड झालेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी जे आता लोकांनी 1-1 गुंठा 2-2 गुंठा घेऊन जी जागा घरं बांधलेली आहेत, त्यामुळं जागेची थोडीशी आनंद आहेत या ठिकाणी विकासासाठी। आणि पाणी पुरवठा एक फार मोठी इथे समस्या आहे। तर आम्ही या 4ही उमेदवारांकडून अपेक्षा करतो की त्यांनी इथली पाणी पुरवठ्याची सुद्धा सोय जरा व्यवस्थित करावी, प्रेशरने पाणी यावं। इथल्या तशा बेसिक समस्या सगळ्या इथल्या सुटलेल्या आहेत। कोणत्या उमेदवारांकडून अपेक्षा आहेत तुम्हाला? ह्या आमच्या आता या ठिकाणी जे शरदचंद्र पवार साहेबांची जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा आहेत। आणि 4ही उमेदवार अगदी सक्षम आहेत। आणि ते आता इंगळे असू, संदीप मते असू, काका चव्हाण, यांनी अनुभव, यांना सभागृहामध्ये कामकाज कसं चालतं काय काय यांचा पूर्ण अभ्यास आहे। नाही नवीन नगरसेवक निवडून गेला की त्याचं 5 वर्ष पूर्ण अभ्यास करण्यातच जाते की कसे काय योजना, महापालिकेचे पैसे कसे सार्वजनिक ठिकाणी आणि ह्याच्यामध्ये त्यांचे 5 वर्ष व्हायला जातात। पण आता ह्याच्यामध्ये जे आम्ही उमेदवार उतरवलेले आहेत आत्ता पार्टीने, शरद पवारांच्या साहेबांच्या ज्या नेतृत्वामध्ये जे उमेदवार उतरवलेले आहेत ते उमेदवार एकदम सक्षम, त्यांना अनुभवायचे, स्वतः त्यांनी काम केलेलं आहे। काकांनी तर काम केलेलं आहे, अनिताताईंनी काम केलेलं आहे, संदीप मतेंनी सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे खडकवासला भागामध्ये। आणि त्याच्यानंतरच्या आमच्या ज्या गुलेताई आहेत त्यांचे मिस्टर या नांदेड सिटीच्या उभारणीमध्ये त्यांचं सुद्धा महत्त्वाचं वाटतं। त्यामुळे उमेदवार जे मिळालेले आहेत एकदम सक्षम आहेत। म्हणजे याच्यामध्ये अशिक्षित किंवा अज्ञान किंवा भागाची जाणं असे एक सुद्धा उमेदवार नाहीत। त्यामुळं त्यांच्याकडनं या जनतेच्या प्रभागातल्या जनतेची फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या सोडवतील अशी आम्हाला आशा आहे। प्रभागातल्या समस्या काय वाटतात आणि या समस्या सोडवण्यासाठी आत्ताचे स्ट्रॉंग उमेदवार कोण? आत्ताच्या प्रभागातल्या समस्या कचरा, रस्ता, ह्या मोठ्या समस्या, सगळ्यात मोठ्या ट्रॅफिक। त्यामुळे ते काकासाहेब चव्हाण असतील आणि त्या इंगळे असतील, घुले असतील आणि मते असतील संदीप मते, हे चांगल्या प्रकारे काम करतात प्रभागाचे, हे आम्हाला असं वाटतं, मनापासून वाटतं। बाकीचेही पक्ष आहेत, त्यांचेही पॅनल आहे, त्यांच्याविषयी काय वाटतं? ते बाकीचे पॅनल वगैरे आहेत तसं होतं, ह्यांना अनुभव आहे काकासाहेब चव्हाणांना वगैरे, त्यामुळे ते चांगल्या प्रमाणामध्ये ना काम करू शकतात ही अपेक्षा। आणि त्या त्यांना पण अनुभव आहेत, बाकीचे पण उमेदवार आहेत पण त्यांच्या प्रमाणात कामं काय झालेलं नाहीत, असा विषय आहे। बरं, मग पहिलं असं कुठलं काम आहे का तुम्हाला वाटतं की
जे निवडून येतील त्यांनी पहिलं हे काम आमचं केलं पाहिजे लवकर. वातावरण ट्रॅफिकची समस्या, रस्ते, लाईट, पाणी, ह्या आमच्या समस्या मिटून भरपूर होईल, पुष्कळ प्रमाणात होईल आम्हाला. आपल्या गल्लीमध्ये साफसफाईचे कर्मचारी गव्हर्नमेंटचे जे असतात झाडूवाले ते येत नाहीत, ते पण यायला पाहिजे. पाण्याचं आहे आणि आपल्या ह्या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यानवन नाही आहे. ज्येष्ठ नागरिक कुठं बी असं संध्याकाळी वगैरे ते फिरायला गेले की बस स्टॉपला इकडं तिकडं बसलेले असतात आणि बस असतात, त्यांना ओलांडायला पण येत नाही. त्यांच्यासाठी आपल्या या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक उद्यानवन व्हावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची. आणि मुलांसाठी पण कुठं आपल्याला इथं म्हणजे पोरांना घेऊन जायला गार्डन वगैरे काहीच नाही. आणि आमच्या सोसायटी असे आहेत की फक्त खाली पार्किंग आहे, आम्हाला गार्डनचा काही सुविधा नाही आहे. आपल्याला कुठं मुलांना घेऊन जायचं म्हटलं तर ह्या भागात गार्डन नाही आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि आपल्यासाठी पण असं ओपन जिम किंवा असं उद्यानवन एखादा झालं की आम्हाला खूप सोयीस्कर होते. विकास झालाय असं वाटतं? विकास झाला इथला? इथला नाही झालाय. प्यायचं पाणी नाहीये. प्यायचं पाणी पहिलं पाहिजे. कॉर्पोरेशन पाणी आम्ही कुठून आणतोय. किती वेळासाठी पाणी येतं? येतच नाही पाणी. वरती नाही येत. वरती नाही येत. वरती नाही येत. काय आत्ताच्या अडचणी वाटतात? काय पाणी, ट्रॉफिक, गर्दी या गोष्टी आहेच की आपल्याकडे, या सुटल्या पाहिजे. आता सध्या सगळ्या उमेदवारांचे प्रचार सुरू आहेत, सगळ्या पक्षांचे उमेदवार तुमच्याकडे येत असतील. तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा जास्त येईल? आम्हाला तर वाटतं तुतारीचीच गोष्टी योग्य आहे. हे चारही उमेदवार चांगले, मी कामं करणार, झटून कामं करणार. निम्या रात्रीला उठत्या नाही का, फोन केलं तरी माणसासाठी झटत्यात ते. त्या गोष्टी मला तर वाटतंय हे राष्ट्रवादीची हवा आहे. राष्ट्रवादीची हवा आहे. आणि भाजप ह्या गोष्टी काय उपयोग नाही, मी नाही का हे कामं का सांगतात पण कामं करीत नाही लोकांसाठी. मी गरिबासाठी झटत नाही या गोष्टी. तुम्हाला वाटतं राष्ट्रवादी यावं? राष्ट्रवादी यावं. आणि मी पहिली गोष्ट आता काकांना आजपर्यंत ओळखतोय, मी दायरीतलाच पोकळे प्रॉपर. काका हिजन मागं बी नगरसेवक होते, मी कामं केलेली त्यांनी, अशी कामं नाही केली, कामं केलेली भरपूर. आणि ते चांगल्याच गोष्टी करतात ती. आम्हाला योग्य वाटतं मग चारही नगरसेवक व्हावं आमच्या विभागामध्ये. त्या गोष्टी आम्हाला तर वाटते. आजी तुम्ही किती वर्ष इथे राहताय? आमचा जन्मच आहे इथला. आम्ही जन्मच इथला आहे. कोपरेचे म्हणजे पूर्ण तुम्ही विकास होताना पाहिला असेल, काहीच नव्हतं आणि आता भरपूर सगळं विकास हो झाला. झालं. मग सगळा विकास झाला असं वाटतं का अजून काही अडचणी आहेत इथे? नाही, सगळा विकास झाला वाटतं. झाला असं वाटतं? भरपूर. मग पाण्याची समस्या जरा वाटते इथे, बरेच लोक म्हणतात पाणी इथं उत्तम नगरला समस्या आहे, शिवण्याला नाहीये. अच्छा. कोपऱ्याला समस्या आहे. मग आता सगळीकडे प्रचार सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं कोण इथे ताकद कोणाची जास्त आहे? हवा मला कोणाची? वाटतं ताईंचीच आणि ताईंचीच. अच्छा, असं वाटतंय. एकंदरीत सगळे पक्ष प्रचार करताना दिसतात. तुमच्या मते कोण जरा जास्त स्ट्रॉंग आहे? कोण निवडून आलं तर स्ट्रॉंग चांगलं म्हणजे होईल? आणि तर ताईच. अच्छा, म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार हो वाटतं हो तुम्हाला? तुतारे. काय आणखीन काका चव्हाणांचं काय उल्लेख? काका चव्हाण पण चांगले काम करतात. आणि दुसरे कोण आहेत ते? संदीप पाटील गुले ना, त्यांचं पण चांगलं आहे. आणि काका चव्हाण तर खूप चांगले. काय समस्या वाटतं तिथे? सगळ्यात मोठी समस्या आहे रस्त्याला डिवायडर नाही आहे. दुसरी सगळ्यात मुख्य समस्या आहे कचऱ्याचं निवारण होत नाही आहे. आणि नित्यनेहमी जे झाडू मारणारे आहेत तर ते झाडू मारणारे इथं नाही आहेत. स्वच्छतेवरती कुठल्याही समस्येवरती काम होत नाही सध्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणलं तर टॅक्स धारकांचं आहे. इथं सर्वांचे जे टॅक्स आहेत ते अवाकासवा लावले गेलेत ते कमी व्हायला पाहिजेत. आता महानगरपालिकेतर्फे काही आश्वासन किंवा आम्ही मागत नाही, पण एक साधं हॉस्पिटल पाहिजे जे महानगरपालिकेचं आपल्या इथे चालेल सरकारी. सगळ्यात महत्त्वाचं. अजून दुसरी सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे की गार्डन नाही आहे, मुलांना खेळण्यासाठी स्वच्छ जागा नाही आहे. आणि इतर रस्त्यावरती तुम्ही जर का आले तर कुठेही तुम्हाला शौचालय किंवा मुतरी अशी बघायला भेटणार नाही. आणि ही सगळ्यात मोठी समस्या आहे. पूर्ण उत्तम नगर शिवणे, तुम्ही शिंदे पुलापासून जसे खाली येता तसे ह्या बाजूला कुठेही तुम्हाला लघवी शौचालयासाठी जागा सरकारी भेटणार नाही. तेच आपण वारजे कर्वेनगरला गेलो होतो ते आपल्याला भेटतं. आणि इथं येणारे जे प्रवासी आहेत तर त्यांचे बाकीच्या सगळ्या कचऱ्याचे जे काही समस्या आहेत ते पण त्याच्यामुळेच वाढत आहेत. तर सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय. सो त्याचे इथं सगळ्यात मोठी ही समस्या आहे. आणि दुसरं महत्त्वाचं पाणी, जे बोरिंगच्या पाण्यावरती आता सगळ्यांचं चाललं आहे. तर महानगरपालिका येऊन जवळजवळ 2018 पासून ते 2021 पर्यंत महानगरपालिकेने आश्वासन केलं होतं की 3 वर्षामध्ये सर्वांना पाईपलाईन पुणे महानगरपालिकेचं पाणी भेटेल. पण खडकवासला धरण क्षेत्रात असून सुद्धा आपल्याला इथं पाणी भेटलेलं नाही आहे. ही सगळ्यात मोठी समस्या आहे.
आता हे बाकीच्या समस्या एक वेळ दुर्मिळ क्षुल्लक, पण पाण्याची समस्या सर्वात मोठी आहे. आणि सर्वात महत्त्वाची ती पाईपलाईन करता यायला पाहिजे होती. आता 5 वर्ष नाही 7 वर्ष झालेत, 2018 पासून 2026 पर्यंत अजूनपर्यंत उत्तमनगर, शिवणे आणि वारजेपर्यंत तिथं पाणी पोहोचलेलं नाहीये. जसं सर्व वारजेतल्या खालच्या भागामध्ये भेटले, कर्वेनगरला भेटले, रामनगरला पाणी पोहोचलेले, झोपडपट्टी वस्ती असून सुद्धा तिथं पोहोचले. पण इथं जे मूळ गावकरी आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पाण्याची सुविधा झालेली नाहीये. स्वच्छ पाण्याची सुविधा पाहिजे, ना की धरणाचे जे पाण्याचे टाकी आहे तिथनं पाणी येते. त्याच्यापेक्षा स्वच्छ पाण्याची सुविधा जशी स्वारगेटवरनं बाकी डिस्ट्रीब्युशन होतं तसं इथं नाही होते. ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे या भागामधली. मग आता इतक्या समस्यांचा पाढा आहे तुमच्याकडे अक्षरशः, कोण हे सोडवेल असं काही एखादं वाटतंय? नागरिक सुजन जागरूक पाहिजेत, त्यांनी लिहून पाठपुरावा केला पाहिजे या गोष्टीचा. आता नगरसेवक निवडून येतील, नगरसेवकांच्या पण हातात नाही येते. महानगरपालिकेचं जे काय आढावा बैठक निघते त्यामध्ये बोलण्यासाठी नागरिकांनी जर का त्याच्यावरती जोर घेतला तर बोलणार ना ते. आता नागरिकांनी जागरूक व्हायला पाहिजे. नागरिकांनी ह्याच मतदानामध्ये तो सर्व हिस्सा विचारला पाहिजे की नक्की कोण करणार आहे. नागरिक जागरूक नाहीये तिथं, तर तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि नागरिकांनी मतदान कोणाला करायचं याच्यापेक्षा मतदान का करायचं आणि कशासाठी करायचं हा विचार केला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. इथं सगळ्यात मोठी समस्या तीच आहे. किती वर्ष तुम्ही या प्रभागात राहताय आणि आत्ताच्या काय काय समस्या वाटतात? म्हणजे आमचा जन्मच झालेला आहे इथं नांदेडमध्ये. मला दिले लग्न करून डायरीमध्ये पोकळ्यांना. मग आता इतके वर्ष तुम्ही इथे राहताय, काय काय अडचणी आहेत या प्रभागात आता? बरोबर पाण्याच्या रोडच्या अडचणी आहेत. करणारी ही लोक करणारी आहेत, म्हणजे मतदारवाली करणारी आहेत. मग आता प्रचार सुरू आहे, कोणाचा प्रचार जोरात वाटतोय जरा? सगळं हे चारींचा वाटतोय जोरात, पण चारी नाही निवडून द्यावा. कुठल्या पक्षाचे उमेदवार वाटतात? रेश्माताई गुले, अनिताताई इंगळे आणि काका चव्हाण आणि हे मते यांच्या चारींचा प्रचार जोरात चालू आहे. आणि कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत पण? राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे उमेदवार वाटतात. राष्ट्रवादीचे मग ते जरा स्ट्रॉंग वाटतंय तिथे. स्ट्रॉंग वाटतात ती. बरं, हे जर निवडून आले तर तुमची कुठली कामं केली पाहिजे त्यांनी असं वाटतं? आमची रोडची कामं केली पाहिजे, पाण्याची कामं केली पाहिजे, म्हणजे गल्लीबोळातली गटर आहेत त्यांची कामं केली पाहिजे. आणि ती उभी राहणारी लोक आहेत कामाला. या आधीचा जसा अनुभव आहे काय? आधीचा अनुभव आहे ना. आमचे काका चव्हाण बरेच वर्ष झाले ते ह्याच्यातून काम करतात. इंगळेताई 20 वर्ष झाले. रेश्माताई सुद्धा भरपूर कामं करतात. नांदेडच्या उपसरपंच आहेत त्या. आणि मते बी आहेत, ते बी कामं करीत आहेत भरपूर. किती वर्ष तुम्ही इथे राहताय? आता काय काय समस्या आहेत इथे? आमच्या म्हणजे 3-4 पिढ्या आमच्या इथंच गेलेल्या आहेत. पण काही समस्या होत्या, काही उमेदवारांनी केलेल्या पण आहेत. पण आमच्या काही अजून समस्या आहेत त्याच्यावर सगळ्यांनी काम केलं पाहिजे एवढे आम्हाला अपेक्षा. आमच्या इथं पाऊस वगैरे आला की पाणी हे होतं. परत ट्रॅफिकची समस्या आहे, मध्ये मध्ये लाईट्स वगैरे हे होतात. पाण्याची समस्या तर आहेच आहे. ह्या सगळ्या समस्या आहेत. बरेच उमेदवारांनी जसं अनिताताई इंगळे ह्या नेहमीच आमच्यासाठी काम करतात. आणि बाकी काका चव्हाण हे आता आमच्याशी करणारच कामं, पण ह्या पुढे पण चांगली कामं करावीत अशी आमची इच्छा आहे. त्यातल्या त्यात हवा कोणाची जास्त आहे या भागात? इथं अनिताताई इंगळे, राष्ट्रवादीच. तुम्हाला काय वाटतं ताई, काय सध्या समस्या आहेत ज्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे? तसंच या रूपाताईंनी सांगितलं तसंच की पाण्याचा प्रॉब्लेम आहे. मेन म्हणजे हे पावसाळ्यात पाणी आलं की इथं पूर्ण तुंबलेलं असतं आणि ट्रॅफिक जाम, बस एवढंच प्रॉब्लेम आहे. आणि त्यांनी हे समस्यांवरती कोण काम करेल वाटतं? कुठल्या पक्षाचे उमेदवार किंवा असं ठराविक? करतील, राष्ट्रवादीचे लोक करतील, करणारच. तेवढी खात्री आहे. तेवढी खात्री आहे. आणखीन काही एखादा असा मुद्दा आहे की ज्याच्यावरती काम झालं पाहिजे असं वाटतं? तुमची मुलं लहान असतील किंवा अशा पद्धतीने काही शाळांचा वगैरे पण प्रश्न आहे या भागामध्ये, असं काही वाटतं एखादं काम व्हावं मुलांसाठी? हां, मुलांसाठी आमच्या इथे बाकी काही नाही. मुलांसाठी गार्डन नाही आहे, फक्त की मुलांना खेळण्यासाठी असं प्रॉपर अशी जागा नाही, गार्डन नाही आहे, बाग नाही आहे. तेवढं झालं तर चांगली गोष्ट. कसं तुम्ही रोज भागवता सगळं? खाली पार्किंग मध्ये से वो घेऊन जाते हो. हाँ, रोज नहीं पानी नहीं आता है. 2 दिन में एक बार पानी छोड़ता है कॉर्पोरेशन वाला, वो भी ऊपर तक नहीं चढ़ता है. पार्किंग में आता, पार्किंग ये सब बिल्डिंग वाले हमारा पार्किंग में आते पानी भरने के लिए. वो तो कॉर्पोरेशन का पानी तो बारिश में आएंगे तो वो भी बहुत कम आता है.
वो नहीं। और रोड भी हमारा साफ सुथरा नहीं रहता है, वो भी रोड मारने वाला। कचरा वाले को भी बहुत तकलीफ होता है, कचरा वाला भी नहीं आता है लेके जाने को। उनका भी रेट अभी बढ़ा दिया, अभी 90 रुपए कर दिया। अभी ये करते हैं वो, टाइम से आते नहीं है वो। पाहिजे। बरं मग आता काय वाटतं तुम्हाला? आता प्रचार सगळ्याच उमेदवारांचा सुरू आहे, सगळे उमेदवार तुम्हाला येऊन भेटत असतील, स्ट्रॉंग कोण वाटतंय तुम्हाला? अनिता इंगळ्या वाटतंय मला, ते येतील. त्यांनी ह्या भागात खूप काम केलेले आहेत, भरपूर कामं केलेले आहेत त्यांनी. आणि अजून त्यांनी आले तर लेडीज को लोग को अच्छा देखा भी है, उनका सब कुछ उनका अच्छा है, ठीक ठाक। कोणाचं? अनिता ताईला मंदिर भी अच्छा घुमाए सबको, और उनको जो ने भाषण भी अच्छा दिया, तो कर सकती वो अच्छा आगे जाकर। ऐसा आणखी कोण उमेदवार पॅनल मध्ये आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? आम्हाला ना अनिताताई इंगळे सोय छान करतात, त्या निवडून यायला पाहिजे. आणि इथं रस्त्यात कसं आहे, पावसाळ्यात पाणी गुडघे एवढं पाणी थांबतंय. आणि रस्ता आमचा इकडे आहे का, रस्ता आहे ना, रोजच्या रोज झाडूवाले लोक पाहिजे आमच्या भागात. झाडूवाले रोज पाहिजे, स्वच्छता. आणि गार्डनची पण सोय पाहिजे आम्हाला. उत्तम नगरच्या लोकांना गार्डनची सोय करा. आणि रोज आमच्या या भागात झाडूवाले, हो, घरपट्टी पाणीपट्टी पण कमी करा. आणि रोज स्वच्छता पाहिजे. झाडूवाले बायका इकडे येत नाहीत. कॉर्पोरेशन वाले पाणीपट्टी घेतात आपल्याकडनं, आकारले जाते, पण तसं पाणी येत नाही आम्हाला. पिण्याचं पाण्याची सोय नाही आहे. पाणीपट्टीमध्ये आहे, पाण्याचं पट्टी आकारले जातात, घेत आहे. आणि स्वच्छता पण करणार काय, होणार काय, पाणी बिनी येणार काय आम्हाला? कामी वरती गेल्यावर पाणी येणार. वाटतंय तुम्हाला आता निवडणुका आहेत, तुम्हाला वाटतं या निवडणुकीनंतर तरी प्रश्न सॉल्व्ह होईल? नाही, या व्हायला पाहिजे, या प्रश्न व्हायलाच पाहिजे आली तर. आजपर्यंत भाजपने काहीच आमची सुविधा पुरवलेल्या नाही आहे. आमचा कचऱ्याचा प्रश्न आहे, आमच्या रस्त्याचा प्रश्न आहे, पाणीपट्टीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. भाजपने काहीच नाही. आम्ही आता तुतारीशिवाय कुणालाच मत देणार नाही. आम्ही चारही तुतारीच आणणार आहे पुढं, तुतारीच वाजवणार आहे यावेळेस. पण आमचे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजे ना. आता आमचा विश्वास आहे, त्यांनी विश्वास मोडला नाही पाहिजे ना आता इथून पुढं. कुठले उमेदवार तुम्हाला जरा स्ट्रॉंग वाटतात या भागामध्ये? आपलं हे तुतारीच, तुतारीचे वाटतात हो, का? आधीची कामं केली आहेत का त्यांनी तशी काही? चांगले केले ना, ह्याच्यापेक्षा चांगलेच काम केले. आणि चांगलेच वाटते तुतारी. हा, आमच्याकडे पण तेच म्हणताना तेच अडचण आमच्याकडे पण आहे, की कचऱ्याचाच प्रॉब्लेम जास्त आहे. कचरा चांगला, हे लोक इकडे तिकडे येते कचरा टाकते, ते नाही टाकायला पाहिजे. चांगलंच राहायला पाहिजे, स्वच्छ राहायला पाहिजे. मग आपण तुतारीच वाजवू ना, त्यांनाच पुढे करू ना तुतारी. इथं सार्वजनिक मुतारी नाही आहे आणि ट्रॅफिक भरपूर जाम होतो. आणि ह्या लोकांनी काहीतरी करायला पाहिजे. मग आता याच्या आधीच्या सरकारने केलं का विकास? नाही, काही नाही केलं, फक्त रोड केलाय, ते पण अर्धवट रोड केलाय, झालं. आता जे निवडून येतील त्यांनी पहिलं कुठलं तुमचं काम केलं पाहिजे असं वाटतं? सार्वजनिक मुतारी करायला पाहिजे आणि पार्किंगची वगैरे सोय करायला पाहिजे. तेवढं केलं तरी हा, पाहिजे. आणि रोड पण मोठा करायला पाहिजे. दुसरी काय नाही आमची अपेक्षा. तुमच्या प्रभागाचा विकास झाला असं वाटतं का? प्रभागाचा विकास तर झालेला नाही आहे असं वाटतंय. काय व्हायला पाहिजे अजून? प्रभागाचा विकास अपूर्ण आहे. प्रभागाचा विकास, पाणी समस्या आहे महत्त्वाची, आणि ट्रॅफिकचा प्रश्न आहे. रोड रुंदीकरण नाही आहे. रोड रुंदीकरण होऊन सुद्धा गाड्या लागल्या, तुमच्या समोर दिसते ना आता हे. मग आता सध्या कुठली कामं पटकन केली पाहिजेत येणाऱ्या नगरसेवकांनी असं? पाण्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, ट्रॅफिकचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. हे दोन प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. मग सध्या आता प्रचार वगैरे सुरू असलेला दिसतोय, कोणाचं पॅनल स्ट्रॉंग आहे किंवा कोणाची हवा बिवा असं काही आहे का वातावरण अजून तरी? तसं तर आता सांगू शकत नाही कोणाची हवा आहे, पण कामं भरपूर प्रमाणात झालेली आहेत. किती वर्ष इथे राहताय आणि आता काय अडचणी आहेत? आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, घरपट्टी अचानक वाढलं तर. आणि मेन नगरपालिका आपलं ते कॉर्पोरेशन आलं, पण त्याचं काही आपल्याला हे काय म्हणतात, काय फायदा दिसत नाही आहे. काही सुविधा फॅसिलिटीज नाही अजून. माझं म्हणणं आहे की पाणी हे फुकटच वाढवली असं. किती घरपट्टी आहे तुम्हाला इथे? ते जास्त आहे, कारण की आता ते जास्तच झालं. ते आधी खूप कमी होतं. ते आधी ग्रामपंचायत होतं, कमी होतं. अचानक कॉर्पोरेशन आलं ते,
पण आमचं सगळ्यांचं म्हणणं काय माहिती आहे, म्हणजे आमच्या चिवणे लोकांचं, की वाढलं तरी पण फायदा पाहिजे ना आपल्याला, काही ती सुविधा दिसायला पाहिजे, की हां हे झालंय, रस्ते छान झाले, पाणी प्यायचं पाणी यायला लागलं, काही नाही आहे. तुम्हाला सगळे आमचे सांगितले कचरे वगैरे प्रॉपर क्लीन वगैरे होत नाही, आणि काय आपलं ते तो माणूस येत नाही आहे, आला तर लवकर येतो, आणि क्लीन म्हणजे मेन क्लीन पाहिजे आपलं. कसं ना आता सध्या सगळ्याच पक्षांचे उमेदवार तुम्हाला अप्रोच करायला येत असतात. चारही पाहिजे. कोणत्या पक्ष? आमचे अंजताई, मते सर, चव्हाण सर आणि घुले, सगळे लोक तुतारी आले पाहिजे, आणि आम्हाला आनंद होईल, आणि आम्हाला पाहिजे की ताईने खूप केलंय, अजून छान होईल, अजून छान होईल. आता रस्ते झाले, डिवायडर नाही, रस्त्यांवरती डिवायडर आले तरी पण ॲक्सिडेंटची संख्या कमी नाही. काल परवा एक साधारणतः 2 आठवड्यापूर्वी भाजी मंडईमध्ये एक ॲक्सिडेंट झाला, तिथं महिला चिरडली गेली, एकही बातमीने कोणी सांगितलं नाही, मृत्यू झाला त्या महिलेचा. तसंच इथं पेट्रोल पंपाच्या पुढच्या लेनमध्ये ॲक्सिडेंट होत राहतात, शिंदे पुलापर्यंत ॲक्सिडेंट होतात. हे समस्या कोणीच बोलत नाहीये. जीव मुठीत धरून आम्ही सिटीमध्ये जायचं का? दुसरी सगळ्यात महत्त्वाची समस्या ती आहे, किंवा जीव मुठीत धरून जायचं का, ह्याच्यावरती कोण का काम करत नाहीये. आणि सगळ्यात मोठा म्हणजे ट्रॅफिकचा विषय येतो. पण ट्रॅफिक ही लोकांच्या अंडरस्टँडिंगमुळे होते, मान्य केलं. पण एक बायपास रस्ता आम्हाला पाहिजे, शिवनेतनं नांदेडला जायला. आम्ही ब्लॉक होऊन जातो. इथं आम्हाला फक्त वारजे, उत्तमनगर ते वारजेपर्यंत जायचं असेल तर एकच रस्ता आहे. आम्हाला सबवे दिला पाहिजे यांनी, नदी पात्रातनं का व्हायला तो रस्ता दिला पाहिजे. आता ही मागणी आम्ही सर्वांनी धरून ठेवलेली आहे, पण आता त्यामध्ये बघतो की कसं कुठल्या पद्धतीने होईल. पण हे छोट्या छोट्या समस्या जर का मोजल्या भरपूर आहेत. नागरिक सुशिक्षित असले तरी पण ते पुढे जाऊन काही करत नाहीयेत, त्यांनी विचारलं पाहिजे. आता आपल्या भागामध्ये आम्ही इथं झाडू मारून घ्यायचं असेल तर आम्ही सकाळी थांबावं लागतं कर्मचाऱ्यांना, ते झाडू मारून घ्या म्हणून. ते वरती रस्त्याला झाडतात, फक्त खाली त्यांना बोलावं लागतं झाडून घ्या म्हणून. आता महानगरपालिकेमध्ये टॅक्स गोळा केला जातोय ज्या पद्धतीने, त्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे. महानगरपालिकेने टॅक्स कुणाचा कमी केलाय? एकाच तरी टॅक्स कमी केला का? मग तो टॅक्स गेला कुठं? जर का तुम्ही ह्या भागांना, या 5 गावांना फक्त आयोजित करून घेताय, त्यांचा टॅक्स व्हायला पाहिजे, त्यांचे पूर्ण इन्कम टॅक्सचे सगळे तुम्ही डॉक्युमेंट्स काढून ती जे काय ती पूर्ण प्रोसिजर व्हायला पाहिजे, पण ती होत का नाहीये? बरं, ते टॅक्स घेऊन सुद्धा पण काम होत नाहीये. मग या भागांकडे जे नवीन गावं त्यांनी इन्क्लूड करून घेतलीत, त्यांची हीच समस्या आहे, सर्व गावांची हीच समस्या आहे. आणि या गावांनी इन्क्लूड का करून घेतलं होतं तुम्ही? इथं विकास करायचा म्हणून. मग काय विकास झालाय? काहीच झालेला नाहीये. उलट आता 9 वर्ष झालं आम्ही तात्काळत बसलो की आज होईल, उद्या होईल, 9 वर्षामध्ये काही झालेलं नाही. सो इट्स अ बिग प्रॉब्लेम. आता सध्या तरी ते सर्वात स्ट्रॉंग मुद्दा आहे, सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. आणि याच्यापुढे जे कोणी निवडून येतील त्यांना आम्ही हक्काने विचारू, हे काम का नाही झालं. ते कोणी कुठल्याही पक्षाचे असू दे, पण विचारणार. प्रभाग क्रमांक 33 हा जसा क्षेत्रफळानुसार सुद्धा खूप मोठा वॉर्ड आहे, अर्थात आपल्याकडे एक 5 सदस्यीय वॉर्ड सुद्धा आहे. मात्र त्याच पद्धतीने हा वॉर्ड सुद्धा विस्तारलेली घरं असल्यामुळे, मोठं क्षेत्रफळ असल्यामुळे हा वॉर्ड सुद्धा खूप मोठा आहे. समाविष्ट गावं असल्यामुळे प्रश्न खूप मोठे आहेत, समस्या भरपूर आहेत. पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या भागामध्ये असलेला पाहायला मिळतोय. म्हणजे अगदी बाजूलाच धरण आहे, मात्र तरी सुद्धा पाणी चांगलं मिळत नाहीये. बोरिंगचं पाणी आहे. महानगरपालिकेत गेल्यानंतर सुद्धा फारसा विकास झालेला नाहीये. पुढे धायरी वगैरेच्या परिसरात पाहिलं आपण तर आधीपासूनचे जे नगरसेवक आहेत त्यांनी काही कामं केलेली आहेत, मात्र अजूनही बरीचशी कामं पेंडिंग आहेत, जी कामं लवकरात लवकर व्हावीत असं इथल्या मतदारांना वाटतंय. अर्थात या मतदारांचा कौल नेमका कुणाला मिळतो हे पाहण्यासाठी आपल्याला मतदानाची आणि त्याच्यानंतर मतमोजणीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 33 मधले हे सगळे जे मतदार आहेत ते कुणाच्या पारड्यात त्यांची बहुमूल्य मतं टाकतात हे पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.